पद्मविभूषण आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार. शिवाजी पार्क स्मशानभूमीत आशाताईंना अखेरचा निरोप. पद्मविभूषण आशा भोसले यांचं निधन. भारतावर शोककळा. संगीत जगताला अतीव दुःख. आशाताईंच्या निधनानं पंतप्रधानांनाही दुःख. राजकीय मान्यवरांकडून आशा भोसले यांना श्रद्धांजली. मंगेशकर कुटुंबियातील दुसरे रत्न हरपले. लतादींच्या निधनानंतर आशाताईंचे 4च वर्षात निधन. आशाताईंकडून आयुष्यभर संगीत सेवा, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मान. दोघा बहिणींच्या मृत्यूचा दुर्दैवी योगायोग. भारतरत्न लता आणि पद्मविभूषण आशा दोघींचेही निधन 92व्या वर्षीच. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार मैदानात. अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रचारात सुरुवात. शिंदेंच्या धाराशिव दौऱ्यापूर्वी शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर. अजित खोत यांची सरनाईकांसह अजित पिंगळेंवर टीका. ओमराजेंनी शिंदेंसोबत येणं टाळलं. ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे ओमराजेंची स्वतंत्र भूमिका. जळगावात केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीरसुखाची मागणी. गोकुळ चव्हाणवर विनयभंगाचा गुन्हा दाखल. मुंबई भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. अर्थसंकल्पावरील चर्चेत सक्रियपणे सहभाग घ्या. कामकाज सुरू असताना अनुपस्थित राहणं टाळण्याच्या सूचना. वेगळ्या विदर्भाच्या मागणीनं पुन्हा धरला जोर. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा आंदोलनाचा इशारा. नगरपालिका निवडणुकीतील पराभव जिव्हारी. बीडमध्ये भाजपा नगरसेविकेच्या पतीला भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. आमगावात शिवसेनेचा शक्तीप्रदर्शन मेळावा. शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. मंत्री आशिष जयस्वाल गैरहजर. अमेरिकेवर इराणचा विश्वास नाही. पाकिस्तानात झालेल्या चर्चेवरही विश्वास नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची यांचं वक्तव्य. बिहारमध्ये अपघातात 13 जणांचा मृत्यू, 32 जखमी. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 5 जण. कटिहारमध्ये बसनं पिकअपला उडवलं.